अध्यक्ष महोदय, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शिस्पे, ग्रो मोअर आणि ग्रो इन्व्हेस्टर आणि अशाच काही कंपन्यांच्या माध्यमातून जवळपास 3,000 कोटींचा पैसे जास्त परताव्याचा आमिष दाखवून गोळा केले गेलेले आहेत. आपण आरोपींच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी केली आहे का? याच्यामध्ये सन्माननीय राज्यमंत्र्यांनी अतिशय सविस्तर उत्तर दिलं आहे. तर मला एवढीच ऍडिशन करायची आहे की आम्ही असा निर्णय घेतलेला आहे. मुळात राज्यमंत्र्यांनी जे सांगितलं की लोकांना पैसे परत कधी मिळतील ज्यावेळेस त्या प्रॉपर्टीज ऍब्सोल्यूट होऊन त्याची परवानगी विक्रीची आपल्याला मिळेल. त्या प्रोसेसमध्ये 6-6, 7-7 वर्ष जातात आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आहे की कायद्यामध्ये बदल करून कायद्यानुसार न्यायालयावर 6 महिन्यात या ऍब्सोल्यूट करण्याचं बंधन आम्ही टाकणार आहोत. आणि त्यासोबत प्रश्न उत्तराचा संपलेला आहे, परंतु उत्तर संपेस्तोपर्यंत वाढवण्यात येत आहे. जसं बीएनएस मध्ये आता फौजदारी कायद्याच्या अंतर्गत जेव्हा एखादी केस चालते, आता नियम असा झालाय की डिफेन्सच्या लॉयरला 2 पेक्षा जास्त ऍडजमेंट घेता येत नाही. तशा पद्धतीनं याही केसमध्ये आम्ही नियम करतो आहोत, अमेंडमेंट करतो आहोत की 6 महिन्यात निकाल झाला पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीत 2 पेक्षा जास्त ऍडजॉर्नमेंट या ठिकाणी घेता येणार नाही. त्यामुळे या प्रॉपर्टीज लवकर ऍब्सोल्यूट होऊन त्याची विक्री करून जो काही सामान्य व्यक्ती आहे त्याचा पैसा आपल्याला परत करता येईल. अन्यथा 10-10 वर्षापूर्वी ज्यांच्या प्रॉपर्टीज जप्त केलेल्या आहेत त्यांचेही केसेस चाललेले आहेत. ते तारखा घेत राहतात, विक्री होत नाही, लोकांचे पैसे मिळत नाही आणि म्हणून हा निर्णय घेतला. इतर आपण ज्या बाबी मांडलेल्या आहेत त्याची चौकशी केली जाईल. मंत्री महोदय, आपल्या विभागामध्ये पोलीस विभागात ज्या पद्धतीनं खालच्या पातळीवर ज्या पद्धतीचं हे मोठ्या प्रमाणात लूट आणि करप्शनची व्यवस्था सुरू झालेली आहे, त्यासाठी आपण आता काही कारण का आपण सांगतात की आम्ही सोडणार नाही, त्यांना निलंबित करू, कारवाई करू, पण हे होत नाही आहे. हे सगळं मोठं रॅकेट आहे. त्या रॅकेटला बंद करण्यासाठी आपण या सभागृहाच्या माध्यमातून काय मेसेज देऊ शकता? थोडा प्रश्न स्कोपच्या बाहेर गेलाय, पण नानाभाऊंना अधिकार आहे स्कोपच्या बाहेर जायचा. त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय, एलसीबीची व्यवस्था ही आपल्याकडे खूप पहिलेपासून आहे. एलसीबी म्हणजे लोकल क्राईम ब्रँच आहेत आपली ती. त्यामुळे गुन्हे अन्वेषण करण्याकरता जे पथक आपण तयार करतो ते एलसीबी असतं. मात्र काही ठिकाणी एलसीबीच्या माध्यमातून काही गैरव्यवहार झाल्याचे लक्षात येतात आणि म्हणूनच आपल्या डीजी साहेबांनी स्पेशली एलसीबीत कोणाला अपॉइंट करायचं, एलसीबीच्या पीआयच्या संदर्भात काही त्यांनी निकष त्याचे ठेवलेले आहेत. त्यांनी किती पोस्टिंग केलेल्या असल्या पाहिजे, त्या संदर्भात त्यांच्यावर डिफॉल्ट रिपोर्ट नको वगैरे अशा सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी केलेल्या आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटतं की योग्य काम करणारे लोक आहेत तेच एलसीबी मध्ये अपॉइंट झाले पाहिजेत, अशा प्रकारचा प्रयत्न आहे. आणि अशी कुठनं तक्रार आली तर त्या तक्रारीवर आपण कारवाई करतोच. आता दादांनी जो प्रश्न विचारला त्याच्यामध्ये मुळामध्ये दादा त्याच्यात आम्ही आता हे जे म्हणजे याच्यात 3 इसम आहेत. एक हा कदम आहे जो आपला पोलीसचा आहे, एक खासगी व्यक्ती आहे आणि एक पी आहे. अशा 3 जण आहेत. या तिघांचेही मोबाईल जे आहेत ते आम्ही जप्त करून आणि त्याचा डिलीटेड डेटा आम्ही त्या ठिकाणी रिट्रीव्ह केला. कारण अनेक वेळा असे व्यवहार हे डेटात सापडत नाही, ते डिलीटेड डेटामध्ये सापडतात. आणि त्याच्या पाठीमागचा उद्देश हा होता की या डिलीटेड डेटामध्ये कुठेतरी या तिघांचा एकमेकाशी संबंध जर सापडला तर मात्र मग त्यात दोष पक्का 100% दिसेल. पण डिलीटेड डेटामध्ये असा कुठलाही संबंध दिसलेला नाही. त्यामुळे या प्रकरणामध्ये कुठेही आता पीआयचा थेट संबंध आहे असं लक्षात येत नाहीये. तथापि आपण ज्या अन्य काही गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या त्या देखील जरूर तपासून